कोरेगावात बाल विकास प्रकल्पांतर्गत आरंभ पालक मेळाव्यात शेकडो पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. विविध मान्यवरांच्या हस्ते शानदार उद्घाटन. विविध उपक्रम पाहून हरकले चिमुकले. घेतला खेळण्याचा आनंद. 0 ते 3 वयोगट व 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी राज्यभरात आरंभ पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यास अनुसरून बाल विकास प्रकल्प नागरी सातारा पूर्व बाल विकास प्रकल्पाधिकारी ज्योती लुकटे मॅडम यांच्या सूचनेनुसार कोरेगाव बीटमध्ये आरंभ पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरेगावच्या बीट प्रमुख सौरेखा घोरपडे मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी सुमारे 30 ते 35 विविध उपक्रम आयोजित केले होते. कोरेगाव शहरातील मेन रोडवरील गुंजे कॉलनी परिसरातील शिवकृपा मंगल कार्यालयात डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे, कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल बर्गे, नगरसेविका शीतल बर्गे, संजीवनी बर्गे, संगीता ओसवाल, सुवर्णाताई फडतरे, श्यामल शिंदे, सुषमा चव्हाण, नगरसेवक सागर वीरकर, नगरसेवक प्रीतम शहा, शहराध्यक्ष महेश बर्गे आदींच्या उपस्थितीत फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विविध मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीट प्रमुख सौरेखा घोरपडे मॅडम यांनी केले व कार्यक्रमाबद्दल उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. त्यानंतर आपल्या मनोगतपर भाषणात डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी आरंभ पालक मेळाव्याच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले व उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. या विविध उपक्रमांमध्ये पाण्यातील खेळ, विविध सण उत्सव, सांस्कृतिक पोशाख, मेंदूची क्षमता वाढवणारे विविध खेळ, त्याचबरोबर अंधाराची भीती घालवणारे उपक्रम आदी उपक्रम राबवले होते. या विविध उपक्रमांना पाहण्यासाठी शेकडो पालकांनी एकच गर्दी केली होती. विविध खेळ खेळण्यासाठी बालचिमुकल्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. 0 ते 3 वयोगट व 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांच्या सर्वांगीण विकासाकरता आरंभ पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरंभ पालक मेळावा या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपले प्रमुख पाहुणे माननीय प्रियाताई शिंदे मॅडम, तसेच उपस्थित सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष आणि इथे जमलेले सर्व पालक वर्ग आणि माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या या कार्यक्रमाची रूपरेषा मी थोडक्यात ओळख करून देते. आज आपण इथे जो पालकचा आरंभ पालक मेळावा जो आयोजित केलेला आहे, हा 0 ते 3चा वयोगट आहे. ही केंद्र शासनाची ICDS ही मुळात केंद्र शासनाची योजना आहे आणि ICDS कडे 3 ते 6 वर्ष वयोगटाची जी मुलं आपल्या अंगणवाडीमध्ये पूर्वशालेय शिक्षण घेतात, परंतु 0 ते 3 हा वयोगट जो वंचित राहत होता, त्या मुलांना पूर्वशालेय शिक्षण घेण्या अगोदर कसं तयार केलं पाहिजे या संबंधीचा महाराष्ट्र शासनाने हा आरंभ प्रशिक्षण कार्यक्रम राबवला आहे. त्या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक बीटमध्ये अशा ऍक्टिव्हिटी मांडून 0 ते 3 मुलांचा विकास घरगुती घरी पालकांनी कसा घ्यायचा आहे याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. बरीचशी मुलं लहान असल्यापासून म्हणजे अगदी पाळण्यात असल्यापासून पालक मुलांना मोबाईल देतात. मुलांची दृष्टी व्यवस्थित होण्या अगोदर ती कमजोर करत असतात. शिवाय त्यांचा आहार कसा असला पाहिजे, म्हणजे मुलांचा जो विकास असतो, जो गरोदरपणामध्ये मुलाच्या मेंदूचा 25% विकास होत असतो. 3 वर्षापर्यंत तो 70%
आणि 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतर राहिलेला 15% विकास होतो. मग आता आपण कुठल्या वयोगटाला इथं महत्त्व दिलं पाहिजे? 0 ते 3 मध्ये जवळजवळ 70% मेंदूचा विकास होत असेल तर त्या वयोगटामध्ये मुलांना घरातील प्रत्येक वस्तू असतात त्या वस्तूंमधून आपण त्यांना रंग, आकार, स्पर्श ज्ञान, अंधाराची भीती घालवणं, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकवणं हे शिक्षण देऊन त्यांचे कमीत कमी जे पंचज्ञानेंद्रिय आहे हे विकसित करणे, त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणे, मुक्तपणे त्यांना खेळायला देणे, ही जर संकल्पना आपण प्रत्येक घरामध्ये राबवली तर मला वाटत नाही की भविष्यामध्ये मूल जेव्हा शाळेत जातं किंवा अंगणवाडीत जातं तेव्हा पालकांनी चिंता करत बसायची गरज आहे. मुलाचा जर चारी बाजूनं मुक्त हस्त जर विकास झाला तर भविष्यामध्ये तो नुसता पुस्तक वाचून अभ्यास करणारा व्यक्ती होणार नाही. एक सर्वांगीण विकास जो आहे तो परिपूर्ण सर्वांगीण विकासाचा होईल. अशाच पद्धतीचा आरंभाचे जे अनेक उपक्रम आहेत जे इथं आम्ही मांडू शकलो नाही तर हे उपक्रम प्रत्येक अंगणवाडीमध्ये तुमच्या त्यांना मिळणार आहे. तर सर्व पालकांनी आरंभ पालक मेळाव्याला तर भेट द्यावी अशी मी सर्वांना आवाहन करेन. शिवाय आपल्या जवळच्या अंगणवाडीशी संपर्क करून आपल्या मुलाला आपल्याला घरी काय देता येईल हे पाहणं फार गरजेचे आहे. अंगणवाडीमध्ये मूल आपल्याकडे फार तर फार 2-3 तास असतं पूर्वशालेय शिक्षणासाठी, पण हे मूल जास्त वेळ आपल्या घरामध्ये असतं. तेव्हा प्रत्येक पालकाची ही जबाबदारी बनते की आपल्या मुलाला सर्व चांगल्या दर्जाचं मिळायला पाहिजे, उत्तम शिक्षण मिळायला पाहिजे. आपण कपडे, लत्ता, बाकीच्या त्यांचे हट्ट पुरवतो, पण घरातील जे साहित्य आहे त्या साहित्याचा वापर करून मुलांना जे आवश्यक आहे त्या गोष्टी देणं फार गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा आपला हा जो कार्यक्रम आहे सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत ओपन आहे. सर्वेतल्या प्रत्येक पालकांनी इथे यावं, आपल्या मुलांना घेऊन यावं, इथे मनसोक्त मुलांना खेळू द्यावं. 5 वाजेपर्यंत हे पालकांसाठी ओपन आहे. तेव्हा सर्व स्तरातील म्हणजे इथे उपस्थित असलेल्या सर्व पालकांनी घरी गेल्यानंतर आपल्या आजूबाजूला सर्वांना निरोप देऊन आवर्जून या पालक मेळाव्यास भेट देण्याबाबत विनंती करते. धन्यवाद. उपस्थित सर्व पालकवर्ग, सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीसताई आणि व्यासपीठावर उपस्थित नगराच्या नगराध्यक्षा दीपालीताई बर्गे, आमच्या सर्व नगरसेविका मैत्रिणी संगीताताई, शीतलताई, संजीवनीताई, कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष राहुलदादा बर्गे, वीरकर दादा आणि प्रीतम दादा, आणि आत्ताच ज्यांचं स्वागत झालं महेश दादा, आणि आमच्या कार्यकारिणीच्या श्यामलताई, सुषमाताई आणि नलिनीताई, आणि सर्व माजी मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग, सर्वांना माझा प्रणाम. आणि उद्याच्या महिला दिनाच्या सर्व महिला भगिनींना आजच शुभेच्छा. अत्यंत सुंदर आणि नेटकं नियोजन केलेलं आहे. रेखाताई घोरपडे आमच्या खटावच्याच आहेत. खटावचं पाणी वेगळं आहे की नाही. खूप सुंदर नियोजन. आणि ताईंनी आत्ता थोडक्यात सांगितलं की शाळेमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये जाण्यापूर्वी शालेय पूर्व तयारी पालकांनी काय करून घ्यायची आहे ह्याचं अत्यंत शास्त्रीय हे मार्गदर्शन आहे. आणि तुम्हाला हे शिकवलं जाणार आहे की आज आपण जे बघतोय की खेळणी कुठली घ्यावी, तर शेजाऱ्याच्याकडचं खेळणं काही महाग असेल तर आपल्याला वाटतं की ते आपल्या मुलाला देण्यात यावं, तर ते तसं अजिबात नाही आहे. आणि ही संकल्पना खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही रुजवत आहे, तुमचं अभिनंदन. मातीची आणि कणकेची खेळणी तुम्ही इथे तयार केली आहे आणि ह्यामुळं आपल्या पालकाचे हँड आय कोऑर्डिनेशन आणि मोटर मुवमेंट्स ज्या वाढतात, आणि त्यामुळं तिथे शास्त्रीय पद्धतीनं दाखवलं गेलं आहे की जेवढं मेंदूचं जाळं तुमचं जास्त दाट तेवढी तुमच्या बालकाची क्षमताही वाढत जाते. आणि हा 0 ते 3 हा जो 70% मेंदूच्या विकासाचा
कालावधी आहे तो जास्तीत जास्त कालावधी बालक हे आपल्यासोबत असतं. त्यामुळं त्याला वेगवेगळे अनुभव देणं आणि हे अनुभव देताना मी प्रज्ञा जागरण म्हणून एक पालकत्वाचा कोर्स आहे, जे ISPचं सुरुवातीचं ट्रेनिंग होतं पालकांसाठी, इन्फंट सिद्ध प्रोग्राम म्हणून, आणि त्यातच त्यांनी बदल करून प्रज्ञाशोध म्हणून एक प्रशिक्षण दिलं जातं. हेच की मुलांना शास्त्रशुद्ध तुम्ही कसं वाढवायचं, बौद्धिक आणि शारीरिक आणि भावनिक त्यांची डेव्हलपमेंट पालकांनी कशी करायची, तर त्यातले सगळे मुद्दे तुम्ही इथं घेतलेले आहेत. तर पालकांनी ह्याचा जरूर हा फायदा घ्यावा, कारण आपल्याला वाटतं की महागडी खेळणी आणली तर आपण जास्त लाड करतोय, तर ते तसं नाही आहे. तुमच्या बालकांची जर क्रिएटिव्हिटी वाढवायची आहे, सुरक्षा वाढवायची असेल, तर तुम्ही विचार करा, प्रवृत्त केलं पाहिजे, अनुभव दिले पाहिजेत. 2 मेथड सांगितलेल्या, स्लिप टॉक मेथड, रनिंग कॉमेंट्री मेथड. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या बालकाला झोपवताय, त्या झोपवताना झोपेच्या आधीची जी 10 मिनिटं असतात तेव्हा सबकॉन्शियस माइंड आपलं जागा असतं आणि बालक तर झोपलेलं असतं असं आपल्याला वाटतं. तेव्हा तुम्हाला ज्या काही पॉझिटिव्ह सूचना बालकाला द्यायच्या आहेत सवयी लागण्याच्या दृष्टीनं, की समजा आई आजारी आहे, आजी आजारी आहे, तर आजी आजारी आहे घरात आणि सकाळी उठल्या उठल्या आपण आजीला विचारूया तू कशी आहेस. किंवा जर एखाद्या बाळाला बेड वेटिंगची हे लागलेली असते, सवय असते, तर ती घालवण्यासाठी की उद्या सकाळी आपण बाथरूममध्ये जाऊनच टॉयलेट शू करायची आहे. किंवा अगदी लहान बालक आहे तर त्याला शिकवताना तो बोलत नाही आहे काही, पण त्याच्या संवेदना जागृत असतात, तर लाईट बंद करायची, चालू करायची, आणि बंद चालू लाईट, हा अनुभव त्याला सांगायचा. तर ह्याला रनिंग कॉमेंट्री मेथड म्हणतात. हे जर आपण केलं, तुम्ही नळाचं पाणी आहे, नळ बंद नळ चालू, हे त्याला दाखवलं, बालकाला सगळं कळत असतं, फक्त त्याला बोलता येत नसतं. ह्या अनुभव जर तुम्ही दिले रनिंग कॉमेंट्री मेथड, तर तुमच्या लक्षात येईल की तुमचं बाळ हे इतर बाळांपेक्षा लवकर बोलतंय, कारण त्याच्याकडे शब्दसंपदा ही आधीच आहे आणि बोलता येत नाही, त्यामुळे तो फार निग्रहाने ऐकत असतो आपल्याकडे. त्यामुळं एक बाळ सांभाळायला 4 लोक कमी पडतात, बरोबर, ताकदीची. तर बाळाकडे खूप एनर्जी असते आणि पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्या पद्धतीने तुम्ही जे द्याल ते ग्रहण करतं, बौद्धिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या. त्यामुळं प्रेमाने त्याच्याशी संवाद आणि सूचना यातून बाळ खूप छान डेव्हलप होतं. आणि मला जेव्हा मी कोर्स केला तेव्हा मला फार वाटायचं की हे सगळ्यांना सांगावं. आम्ही खटावमध्ये कोर्स पण अरेंज केलेला, पण तेव्हा 3 दिवसाचा कोर्स असायचा आणि ग्रामीण भागातले पालक 10 ते 5 एवढा वेळ देऊच शकायचे नाही, आणि शास्त्रीय माहिती द्यायला तेवढा तरी कालावधी पाहिजे. तर काही दिवसांनी हे शासनामार्फतच सगळं आलेलं आहे. तर तुम्हाला खूप मोठी संधी आहे. म्हणजे जेव्हा मी कोर्स केला तेव्हा माझी मुलगी 1 वर्ष 4 महिन्याची होती आणि मी फक्त पुण्यात तो कोर्स होता, मी राहायचे खटावला, तर मी तो जाऊन येऊन केला होता, बसनी जायचे मी. तर मी हे शिकण्यासाठी मी खूप परिश्रम केले आणि दोन्ही मुलांना त्या पद्धतीनं वाढवण्याचा प्रयत्न केला. पुढे एक फ्लॅश कार्ड मेथड आहे, ती पण तुम्ही देत असाल, की मुलांना लिहायच्या आधी वाचन शिकवायचं. तुम्ही घरात जे शब्द रेग्युलर वापरता, आई, बाबा आणि छोट्या छोट्या आपल्या क्रिया, तर ते लाल अक्षरामध्ये लिहायचे, फ्लॅश कार्ड्स बनवायचे आणि 1 सेकंदाला 1 याप्रमाणे त्यांना दाखवायचं. आपण म्हणायचं आणि त्यांना दाखवायचं. हे कारण तुम्हाला 5-6 वर्षापूर्वी हातात पेन देऊन उपयोग नाही, बरोबर. तर हे मानसिक वाचन म्हणतात त्याला. तर तुम्ही या पद्धतीनं जर केलं तर मुलंही लवकर वाचायला शिकतात. माझी मुलगी 1 वर्ष 4 महिन्याची असताना मी हा कोर्स केला होता. तर 4 महिन्यात 1.25 वर्षापासून ती इंग्रजी, मराठी, संस्कृत फ्लॅश कार्ड मेथड वापरल्यामुळं तिला त्या 1 वर्ष 8 महिन्यापासून ती वाचते. आणि मग वाचनाची ती झोपायच्या वेळी मी पुस्तकं सुरुवातीला वाचून दाखवायचे आणि मग आपोआप मुलं हातात घेतात पुस्तकं आणि स्वतः वाचायला लागतात. आपल्याला गडबड असते, कामं चालूच असतात, मग ते मागं लागतात आपल्याला, वाचून दाखव. आणि त्यांच्या लक्षात येतं की आई काही वाचत नाही, मग ते स्वतः वाचायला लागतात. आणि त्यामुळं वाचन संस्कृती जी आता लोप पावत चालली मोबाईलमुळं, तर मोबाईल यापैकी कोणताही पर्याय
मुलांसाठी वापरा. त्यातून सृजनशीलता निर्माण होईल आणि तुम्हाला जाणवेल की इतर पालकांपेक्षा पालक हे निश्चितपणे काहीतरी वेगळं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो वेळ आपल्याकडे नाही आहे तो संवाद आणि वेळ हा जेवढा जास्त तुम्ही मुलांना द्याल तेवढी मुलं ही चांगली डेव्हलप होतात. कारण आतमध्ये असतं ज्ञान सगळं, फक्त आपल्याला ती आवरणं काढायची असतात. शिक्षकांचं काय काम आहे? मुलंच अभ्यास करतात पण त्यांना विषयाची गोडी निर्माण करून देणं एवढंच आपलं काम आहे. आणि हे फक्त संवादातून आणि प्रेमातून होऊ शकतं. तर खूप शास्त्रीय पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही हे कार्यक्रम सर्व करताय. आपलं सर्व संयोजकांचं आभार. आणि प्रत्येक पालकापर्यंत ही संकल्पना आपण 100% पोचवावी अशी मी आपल्या संगणवेळिका आणि रत्नीस्ताई यांना विनंती करते. आणि इथे बोलवलं त्याबद्दल सर्वांचे आभार. महिला दिनाच्या पुनश्च मला दिल्याबद्दल प्रथमतः कोरेगाव तुमचे मनापासून माझे आभार तुमचे. मानू कसे आभार तुमचे. खरंच आज कळत नाही तुमच्यासाठी तोला मुलाचे शब्द काही मिळत नाही. कोरेगावचे लाडके आमदार माननीय धैर्यजी शिंदे यांच्या सुविधे पत्नी माननीय प्रियाताई शिंदे, गाड सिद्धेश्वर संचालिका कोल्हापूर ह्या आमच्या विनंतीस मान देऊन वेळात वेळ काढून कार्यक्रमात उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि कोरेगावच्या नगराध्यक्षा मान्य दीपालीताई बर्गे ह्या पण प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित असतात त्यांचे सुद्धा मनापासून आभार. तसेच कोरेगावचे उपनगराध्यक्ष राहुल कर्वे यांचे सुद्धा मनापासून आभार. आणि कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष व आमचे मार्गदर्शक राजाभाऊ बर्गे यांचे पण खूप खूप आभार. आणि आमच्या मार्गदर्शिका आमच्या पर्यवेक्षिका सौ रेखा कोरपडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व कार्यक्रम पार पडला त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. बालविकास प्रकल्प संचालनालय या प्रकल्पांतर्गत आज दिनांक 6 ओंकार मंगल कार्यालय कोरेगाव येथे पालकांचा आरंभ पालक मेळावा आयोजित केलेला आहे. या आरंभ पालक मेळाव्याच्या अंतर्गत 0 ते 3 वर्ष वयोगटातील मुलांसाठी सेल्फी पॉईंट, बाळकोपरा, काय खावे काय खाऊ नये, तसेच बोगदा, महाराची सबसिडी आहे, वजन देण्याची पूर्ण माहिती, वजनाचं साहित्य लावलेलं आहे, कसे काम आहे, रंगकाम आहे, कागद फाडणे, वेगवेगळ्या प्रकारचे जेणेकरून मुलांची दृष्टी आपली विकसित होईल. तसेच आपल्या महाराष्ट्रीय सणांचं मुलांना लहानपणापासून कळण्यात यावं म्हणून 12 सणांची माहिती लावलेली आहे. तसेच मुलांना मनसोक्त आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी खेळ तयार केला आहे. या उपक्रमांतर्गत किंवा मी कसा दिसतो हे मुलांना लहानपणापासून स्वत्वाची स्वाभिमानाची गरज मुलांना निर्माण व्हावी, स्वाभिमान आपल्या जपावा किंवा स्वतःविषयीचं प्रेम वाढावं यासाठी मी कसा दिसतो याच्यासाठी आरसा, वेगवेगळ्या टोप्या ह्या तयार करून लावलेल्या आहेत. मुलांना पावसाचा आनंद घेता येत नाही पण पालक मुलांना पावसात खेळू देत नाही. कृत्रिम पाऊस म्हणून आपण कागदांचा पाऊस कसा पडतो, त्याचा स्पर्श कसा असतो याचा अनुभव मुलांना येण्यासाठी या ठिकाणी आपण कागदांचा पाऊस हा सुद्धा उपक्रम घातलेला आहे. तसेच वेगवेगळे ठोकळे किंवा आपले पारंपरिक जी वजन मापे आहे, आरशिडी, पायली किंवा वजनं कशी असतात, लहान मोठे खेळणी, हे सर्व साहित्य या ठिकाणी मांडलेलं आहे. तसेच अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या मुलांसाठी केलेल्या आहेत ज्या मुलांनी घालून सर्वत्र फिरावं किंवा आरशात पाहावं. तसेच काय घास भरवणे हा सुद्धा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. पालक बऱ्याचदा काही करतात की मुलांना जेवण भरवत असताना TV बघत असतात, मुलांकडे लक्ष नसतं, आपण घास किती मोठा घेतो, त्याने केलेला आहे का नाही हे सुद्धा न पाहता मुलाच्या तोंडामध्ये जबरदस्तीने घास भरवत असतात. तर तो घास भरवण्याचा प्रकार कसा करायला, पालकांनी कसा भरवला पाहिजे याचं प्रात्यक्षिक सुद्धा आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. प्रेमाने मुलांकडे लक्ष देऊन मुलांची गप्पा मारत मुलांना जेवण बनवण्याचं काम पालकांनी केलं पाहिजे. तसेच या ठिकाणी वेगवेगळे रंग आणि ठसे काम हे सुद्धा उपक्रम मांडलेले आहेत ज्याच्यामध्ये मुलांना घरगुती साहित्यातून रंग तयार करणे जसं की हळद, कुंकू,
गुलाल, अबीर याच्यातून रंग तयार करून फक्त कागद उपलब्ध करून मुलांना मनसोक्त रंगकामामध्ये याच्यातून मुलांचा कल्पनाशक्तीचा विकास वाढीस लागत असतो. त्यानंतर तरंगणे बुडणे मुलांना पाण्यात खेळायला देत नाहीत बरेचसे पालक. मग त्यासाठी मुलांना टपामध्ये भरपूर पाणी त्याच्यामध्ये वैज्ञानिक अनुभव मुलांचा वाढीस लागण्यासाठी तरंगणाऱ्या वस्तू आणि बुडणाऱ्या वस्तू त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. चाळण टाकलेली आहे की उचलल्यानंतर पाणी कसं चाळणीमधून बाहेर पडतं याबाबतचा अनुभव स्वतः मुलांनी ते खेळून घ्यायचा आहे. वेगवेगळी वाद्य आहेत, वाद्यांचे आवाज आहेत, घरगुती साहित्यातून तयार केलेले घुंटुळे आहेत जेणेकरून मुलांचा ऐकण्याची जी क्षमता आहे ती विकसित होईल. सर्वत्र प्राण्यांचे चित्र लावलेली आहेत, प्राण्यांचे मुखवटे बनवलेले आहेत. प्राण्यांची ओळख इथं मुलांना करून देण्यात येणार आहे. माझी सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी या पालक मेळाव्यास भेट द्यावी आणि आपल्या मुलांना घरगुती साहित्यातून घरगुती खेळण्यातून कसं शिक्षण दिलं पाहिजे याचा अनुभव हे इथून शिकून जावं आणि इतर पालकांना सांगून 5 वाजेपर्यंत आमच्या पालक मेळाव्यास भेट द्यावी ही विनंती. स्टॉलचे पालकांबरोबर फोटो काढणे आहे, ग्रुपला टाकायचे आहे. कोरेगावच्या वतीने समोरेगा घोरपडे मॅडम यांचा सत्काराचा कार्यक्रम आपल्यासाठी लाईट आणि स्टेज मंडपची सोय करणारे सुरेश बर्गे यांचे पण मनापासून आभार. माहिती द्या की त्याच्याबद्दल माहिती द्या. पाण्याचे सगळे खेळ मुलांसाठी 1 ते 3 वर्षापर्यंत हे मुलांसाठी खेळ आपण नवीन पाण्यात घेऊ शकतात. त्याच्यात चाळणीतलं पाणी म्हणजे पावसासारखं दिसतं. तरंगणारे आहे, तरंगणारे म्हणजे बॉल म्हणा हलक्याच्या वस्तू त्या तरंगतात. निळळ आहे ते दगड वगैरे खाली पाण्याचे जातात. थोड्या रंगीबेरंगी करून आपण पाण्यात तरंगू शकतो. मुलं सुद्धा छानपैकी पाण्यावर तरंगू शकतात आणि मुलांना काय करतात आता फुलकटं सुद्धा पाण्यावर येण्याची अशी व्यवस्था असते.
कळतं. प्रत्येक प्राण्यांचा आवाज आणि पक्ष्यांचा आवाज आणि त्यांचा रंग हे सगळं बाळांना सांगायचं. त्यांच्या शब्दकोशात वाढ होती आणि मुलं एकदम हुशार आणि टॅलेंट होतात का की त्यांना सगळं माहिती पडायला की आपण बाळांना फुलपाखरू इकडून कसं उडतं, फ्लॉवर कसं मध्ये वळतं हे बाळांना बोलत बोलत सर असं सांगायचं पक्ष्या प्राण्यांचं. त्यामुळे मुलांच्या शब्दकोशात आणि